स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकर यांचे कायदा खात्याचे कामकाज चालू होतेच. त्यांनी इसवी सन 1951च्या मे महिन्यात लोकसभेपुढे लोकप्रतिनिधित्व विधेयक सादर केले. तत्पूर्वी ते लोकसभेत हिंदू कोड बिल मंजूर व्हावे अशा प्रयत्नात होते. आंबेडकर विधिमंत्री म्हणून हिंदू कोड बिल कायदेशीर भाषेत व्यवस्थित तयार करण्याची जबाबदारी सांभाळत होते. त्यासाठी ते परिश्रम घेत होते. हिंदू संहिता अतिशय व्यवस्थित तयार व्हावी म्हणून त्यांनी परिश्रमपूर्वक हिंदू कोड बिल तयार केले आणि वारसा हक्क आणि विवाह या दोन विषयांच्या बाबतीत हिंदू स्त्रियांना जास्तीत जास्त संरक्षण मिळेल अशी व्यवस्था केली. हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो लोकसभेपुढे मांडण्याची संमती तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अन्य नेत्यांनी त्यांना दिली. परंतु लोकसभेत हिंदू कोड बिले मांडले जाणार असल्याचे समजताच हिंदू समाजातील प्रतिगामी विचाराच्या लोकांनी या बिलाला प्रचंड विरोध केला. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी विरोधकांना जाहीर सभांमधून व खासगी चर्चांमधून उत्तरे देण्याचा भरपूर प्रयत्न केलाच. शिवाय नेहरूंनी देखील जाहीर सभांमधून काही झाले तरी हिंदू कोड बिल आम्ही मंजूर करणारच असं जाहीर सांगितलं होतं. परंतु विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे या बिलाविषयी विचार विनिमय करण्यासाठी 7 आणि 13 सप्टेंबर 1951 रोजी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठका झाल्या. पण हे बिल मंजूर करून घेण्याच्या बाबतीत त्या बैठकीत एकमत झाले नाही. घटस्फोट, एकपत्नीव्रत, स्त्रियांना समान हक्क हे वादाचे विषय ठरले. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार 1952ची सार्वत्रिक निवडणूक जवळ येत चालली होती. अशा परिस्थितीत हिंदू समाजाचा विरोध लक्षात न घेता हे बिल मंजूर केले गेले तर काँग्रेस पक्षाला हिंदू समाजाच्या मतांचा फटका बसू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागेल. असे होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाने हे बिल 1952च्या निवडणुकीने जी लोकसभा तयार होईल त्यापुढे मांडण्याचा व मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला. परंतु हिंदू कोड बिल ज्या स्वरूपात तयार केले होते त्याच स्वरूपात ते लोकसभेच्या सप्टेंबर 1951च्या अधिवेशनात मंजूर करून घेण्यात यावे असा आग्रह बाबासाहेबांनी केला. पण काँग्रेसने चालू अधिवेशनात ते बिल मंजूर करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर खूप दुखावले आणि त्यांनी आपल्या विधिमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा विचार केला. 27 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या विधिमंत्री पदाचा राजीनामा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे पाठवला. तो राजीनामा नेहरूंनी स्वीकारला देखील. पण त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी 1 ऑक्टोबर 1951 रोजी नेहरूंना एक पत्र पाठवले आणि 6 ऑक्टोबर 1951 पर्यंत त्यांचा राजीनामा तहकूब समजावा. तसेच याच पत्रात ते 6 ऑक्टोबर 1951 रोजी लोकसभेत त्यांच्या राजीनाम्यासंबंधी निवेदन करतील आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा असे लिहिलं होतं. पंडित नेहरूंनी आंबेडकरांची विनंती मान्य केली. ठरल्याप्रमाणे 6 ऑक्टोबर 1951 रोजी सकाळी 10 ते 11च्या सुमारास लोकसभेत डॉक्टर आंबेडकर आपले राजीनाम्यासंबंधीचे इंग्रजी भाषेत लिहिलेले निवेदन वाचून दाखवणार होते. परंतु उपसभापतींनी सायंकाळी 6 वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतला हा बदल डॉक्टर आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागारागातच लोकसभेतून बाहेर पडले आणि त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध करण्यासाठी दिले. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या राजीनाम्यासंबंधीच्या निवेदनात काही कारणे दिली होती. यामध्ये त्यांनी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला हे सांगितलं. त्यापैकी एक कारण असं की त्यांना विधिमंत्री पदाबरोबर आणखी एखादे खाते हवे होते. शिवाय त्यांच्याकडे नियोजन खाते देण्यात येईल असा विश्वास देऊनही त्यांना जास्तीचे खाते दिले नाही. शिवाय एकूण मंत्रिमंडळात त्यांचे जास्त महत्त्व वाढू नये अशीच खबरदारी घेतली जात होती. ही डावपेचाची परिस्थिती डॉक्टर आंबेडकरांनी विधिमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशीच. डॉक्टर आंबेडकरांचे सरकारबरोबर असमाधानी राहण्याचे दुसरे कारण असे की मागास वर्गांच्या आणि अस्पृश्यांच्या हिताकडे सरकार तत्परतेने लक्ष देत नव्हते असा आरोप देखील डॉक्टर आंबेडकरांनी केला होता. शिवाय याही कारणामुळे त्यांना विधिमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असे वाटले. दरम्यान शेवटच्या अधिवेशनात तरी हिंदू कोड बिल जसेच्या तसे मंजूर करण्यात यावे म्हणून ते प्रयत्न करत होते. परंतु हिंदू कोड बिल पास करण्याच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सतत टाळाटाळ केली. ही अवहेलना डॉक्टर आंबेडकर यांना सहन झाली नाही. त्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांनी राजीनामा देऊन विधिमंत्री पदातून मुक्त होण्याचे ठरवले. जे बिल हिंदू समाजाचे हित करणारे आणि हिंदू स्त्रियांना सामाजिक न्याय देणारे होते तेच बिल जर पास केले जात नसेल तर कायदा खात्याचे मंत्रीपद निष्कारणच भूषवण्यात काय अर्थ आहे
असा मोहमुक्त व स्वाभिमानयुक्त विचार डॉक्टर आंबेडकर यांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, पण त्यांनी आपले लोकसभेचे सभासदत्व कायम ठेवले.